यावर्षी आंब्याची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय छान आहे आणि मोहराच्या बाबतीत तर नाद नाही करायचा. कारण की ह्या वर्षीचं वातावरण मुळात खूप पोषक आहे मोहरासाठी. आणि कुठलाही छोटा आंबा असू द्या, मोठा असू द्या, गावरान असू द्या, सगळ्या प्रकारच्या आंब्यांना आज ह्यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात मोहर निघताना दिसून येतो आहे. आणि आता आपल्या आपल्याची काय झाडं आहे या ठिकाणी या ठिकाणी आता मधमाशीचं परागीभवनसुद्धा काम चालू आहे. याच्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात मधमाशी आहे. परंतु ह्या वर्षीचं वातावरण पोषक असल्याकारणानं आंब्यासाठी गावरान आंबे असतील, वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे असतील, या सगळ्यावरती मोहर मात्र खतरनाक निघाला आहे आणि जबरदस्त मोहर यावर्षी दिसतो आहे. कारण की आंब्याचं चांगलं वर्ष यावर्षी दिसतं आहे. आणि असा जर मोहर निघाला तर येत्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आंबे येतील आणि सगळ्यांना आंबे भरपूर खायला भेटतील. कारण की खूप चांगला असा मोहर आहे आणि हा मोहर आपला येत्या काळामध्ये चांगले आंबे देणार आहे. म्हणून अशा पद्धतीने मोहर असेल तर आता त्याची थोडीशी काळजी पण घेणं गरजेचं आहे. कारण की ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामुळे भुरीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि तो टाळायचा असेल तर त्यासाठी जे काही बुरशीनाशक असेल त्याचा जर वापर केला तर निश्चितपणे मोहरावरती जो काय काळा डाग असेल किंवा भुरी असेल त्याच्यावरती नियंत्रण आणून कंट्रोल करून चांगल्या प्रकारच्या कैऱ्या आणि जास्तीत जास्त आंबे लागतील यासाठी आपल्याला नियोजन करता येईल. आणि जर चांगले आंबे निघाले तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि खूप सारे आंबे खायला भेटू शकतात.